ची पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे। तुम्ही इतिहासामध्ये या दोघाही व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला असेल किंवा करणार असाल तर लोकमान्य टिळक हे असे व्यक्तिमत्व होते की सगळे ब्रिटिश त्यांना घाबरायचे। ब्रिटिश म्हणजे इंग्रज लोक, बरोबर। एकटा असा माणूस होता जो इंग्रजांना त्यानं त्याच्या कृतीनं हलवून टाकलं होतं। जेव्हा लोकमान्य टिळक मोठमोठे इंग्रज अधिकारी यांचा थरकाप व्हायचा, जेव्हा लोकमान्य टिळक या जगातून गेले तेव्हा माहित आहे एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं तत्कालीन व्हाईसरॉयला काय मेसेज केला की युअर नंबर 1 इज नो मोर, म्हणजे आपला नंबर 1 चा एनिमी आता जिवंत नाही। इतके ब्रिटिश लोक लोकमान्य टिळकांना घाबरायचे, बरोबर। जन्माला आले ज्याला आपण कनिष्ठ जातीतले म्हणतो त्यांना, तर 1.5 दिवस हा व्यक्ती शाळेत गेला। किती दिवस? 1.5 दिवस समजतं का? 1.5 दिवस शाळेत गेला आणि या 1.5 दिवसाच्या शाळेत गेलेल्या व्यक्तीनं 36 कादंबऱ्या, 21 कथासंग्रह, 12 ते 13 अशा चित्रपटांसाठी गीत लिहिले, 12-13 गीतसंग्रह आणि कित्येक या माणसानं लिहिलं। आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जोपर्यंत नव्हते तोपर्यंत जर आपण साहित्य अभ्यासलं तर एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांचं साहित्य होतं ज्याच्यात एकदम कल्पना विलास होता, बरोबर। मनोरम्यता होती, प्रेमाच्या कविता होत्या, भक्तिगीतं होती, भावगीतं होती किंवा कल्पना विश्वात रमणाऱ्या सगळ्या गोष्टी लेखन केल्या जात होत्या। पण जेव्हा लोकशाहीर अण्णाभाऊंनी लिहायला सुरुवात केली तर या भारतातला, या महाराष्ट्रातला जो दलित आहे, आदिवासी आहे किंवा मागासलेल्या जमातीमध्ये जन्म घेतला एवढी भूमिका होती, त्यांना साहित्याच्या माध्यमातून त्यांनी नायिका केलं आणि सगळे अजरामर झाले। म्हणून यांचं साहित्य हे वाचण्यासारखं आहे, सगळ्यांनी वाचलं पाहिजे। आपण साधा एक पाठ सुद्धा वाचत नाही, आपल्या पाठ्यपुस्तकात जो पाठ दिलेला असतो ना तो सुद्धा आपण मन लावून वाचत नाही। तर कादंबऱ्या आहेत, नाटकं आहेत, कथा संग्रह आहेत, कविता संग्रह आहेत, हे वाचलं पाहिजे। वाचन वाढवा, बरोबर। पाटील असतील आणि अनेक शाहीर होते, त्यांनी एकत्र आले आणि या लालबावटा पथकाच्या माध्यमातून अनेक लोकनाट्य सादर केली आणि महाराष्ट्रामध्ये मुंबई आली पाहिजे याच्यासाठी एक चळवळ उभारली आणि त्याचं यश म्हणजेच आज आपण संयुक्त महाराष्ट्रामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई सामील झाली। म्हणून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असो किंवा लोकमान्य टिळक असो हे आपले कायम आदर्श आहेत, यांच्यापासून आपण शिकलं पाहिजे।